राज्यामधील मराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ. परिवहन विभागाच्या मराठी सक्तीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा धक्का. जुजबी मराठी यायला हवं, शिंदेंची सावध भूमिका. मुंबई महापालिकेमध्ये लवकरच शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार. महायुती समन्वय समितीमध्ये 2.5 वर्षांसाठी शिवसेनेला महापौर पद देण्याचं भाजपचं आश्वासन. सूत्रांची माहिती. जरांगे आणि सदावर्ते यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता. गुणरत्न सदावर्ते जरांगेंच्या मुंबईतल्या संभाव्य आंदोलनाविरोधात आज तक्रार करणार. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार. पारदर्शक परीक्षांसाठी समितीही स्थापन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. तर विरोधकांना राजकारण न करण्याचाही सल्ला. पुण्यामधील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाचा आजचा 16वा दिवस. विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या पूर्ण झाल्या आहेत. आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. तर विरोधी पक्षाच्या राजकारणाला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये असंही आवाहन. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 288 भारतीय बेपत्ता. 200हून अधिक जण तिबेटमध्ये अडकले. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्रासह राज्य सरकारचे प्रयत्न. तर नेपाळमध्ये पुरामुळे 392 जणांचा मृत्यू. शेकडो नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. नेपाळच्या महापुरामध्ये राज्यातील 57 जण अडकले. ठाण्यातील 9, रायगडचे 37, नाशिकमधले 11 विद्यार्थी अडकून पडले. तर राज्य सरकारकडून पर्यटकांच्या सुटकेसाठी वेगवान हालचाली. शिक्षक भरती प्रक्रियेमधील निवड यादी जाहीर. 13,000 जणांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण. मुलाखतीशिवाय 13,119 उमेदवारांची निवड. राज्यामधील 53,000 बहिणींची ओवाळणी हुकली. विविध कारणांमुळे जुलैचं अनुदान मिळालेलं नाही. 1,41,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा. देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह. बहीण भावाच्या नात्यांचं सेलिब्रेशन.